महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच नवनिर्वाचित आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना अकोले येथे सादर करण्यात आले। विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दैनिक समर्थ गावकरी कार्यालयाला भेट दिली। या भेटीच्या वेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पेढे देऊन स्वागत केले आणि पत्रकारांच्या समस्यांबाबतचे निवेदन त्यांना सादर केले। पत्रकारांच्या मागण्या आणि महामंडळ स्थापना। पत्रकार संघाने सादर केलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापना करून मागणी केलेली आहे आणि ती पूर्ण झाली। वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ झाले तरीही अजून 22 मागण्या प्रलंबित असून त्या तातडीनं सभागृहात आवाज उठवावा। या महामंडळाद्वारे पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह आहे आणि यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, आर्थिक सहकार्य, विमा संरक्षण तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे। यावेळी पत्रकार संवाद यात्रेची माहिती पुस्तकही डॉक्टर लहामटे यांना सुपूर्द करण्यात आले। पत्रकार संघाच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टर लहामटे म्हणाले, पत्रकार समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत। ते समाजाला योग्य माहिती देण्याचे कार्य करत असतात। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत। यावेळी डॉक्टर लहाणे यांनी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून राज्यातील सर्व प्रश्न पत्रकारांचे सभागृहात मांडणार असा विश्वास दिला। ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष योजना या संदर्भात बोलताना आमदार किरण लहामटे यांनी पत्रकारांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवण्याचा आश्वासक शब्द दिला। राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आणि विधानसभेत पत्रकारांचे हक्क, सुरक्षा, कल्याणाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा निर्धार केला आहे, असं लहामटे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर यशस्वीपणे राबवलेल्या अभियानाचे त्यांनी कौतुक केलं। डॉक्टर लहामटे यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवताना विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी नवीन योजना तयार करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी लाडका पत्रकार नावाची योजना राबवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची ग्वाही दिली आणि याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळेत वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दरमहा 10,000 रुपयांची तरतूद करण्याची मागणी मान्य केली। पत्रकार सुरक्षेसाठी प्रयत्न। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेबाबतच्या अडचणी सांगितल्या। त्यांनी पत्रकारांसाठी आर्थिक सहाय्य, जीवन आणि आरोग्य विमा, पेन्शन योजना लागू करण्याची आवश्यकता स्पष्ट केली। डॉक्टर लहामटे यांनी या विषयांवर लक्ष केंद्रित करत विधानसभेत पत्रकारांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं। प्रतिनिधींचे समाधान। या भेटीवेळी अकोले ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ पापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे तसेच रेडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत बंदावणे, LICचे सल्लागार जीवन पाडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी आमदार डॉक्टर लहामटे यांच्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले। पत्रकारांच्या हितासाठी पुढील वाटचाल। या चर्चेत पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्यांवर देखील सखोल चर्चा झाली। पत्रकार संघाच्या मागण्यांना राजकीय स्तरावर पाठिंबा मिळाल्याने भविष्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अकोले येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेमुळे पत्रकारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी राजकीय स्तरावर हालचाली होणार आहेत। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पाठिंब्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून लवकरात लवकर प्रतिसाद मिळेल अशी आशा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने व्यक्त केली आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे
AKL गावकरी@gmail.com.